नमस्कार मित्रांनो, डीएम कम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की डीएम कम्प्युटर मध्ये फक्त कॅमेराज भेटतात, डीएम कम्प्युटर मध्ये फक्त रिफर्ब लॅपटॉपच भेटतात. तर आज बघूया आपण आपल्याकडे काय काय भेटतं. जसं की आपल्याकडं हे आहे सोलार कॅमेरे, बऱ्याच प्रकारचे सोलार कॅमेरे आहेत. हे सीपीयू कॅबिनेट्स आहेत, गेमिंग असू देत, रेग्युलर असू दे, सगळे रिफर्बचे लॅपटॉप्स आहेत, टॅब्स आहेत. आपण कॅमेरे ऍक्सेसरीज तर खूप आहे आपल्याकडे, ऍक्सेसरीज आहेत. हे बघतात, हे कॅमेरे आहेत. हे प्रोजेक्टर आहे, आयफोनचा प्रोजेक्टर आहे, झेब्रॉनिक्सचा प्रोजेक्टर आहे. हे नवीन लॅपटॉप्स आहेत, नवीन लॅपटॉप सुद्धा पुस्तकात स्वतःला. हे रिफोर्स लॅपटॉप्स आहेत, हे गिगा स्विच पॉवर सप्लाय, वायफाय कॅमेरा, सिक्युरिटी कॅमेरा. हे माऊस, वायरलेस माऊस, गेमिंग माऊस, हे कीबोर्ड, सर्व प्रकारचे कीबोर्ड आहेत. यूएसबी कीबोर्ड, PS2 कीबोर्ड, वायरलेस कीबोर्ड, कॉम्बो, वायरलेस कॉम्बो, गेमिंग कीबोर्ड, खूप व्हरायटीचे कीबोर्ड आहे. खूप सारे व्हरायटीज आपल्याकडे. तसं तिकडे बघू शकताय. हे सिम कार्ड राउटर आहेत, मदरबोर्ड आहेत आपल्याकडे, लॅपटॉप झेब्रॉनिक्स, ग्राफिक कार्ड आहेत, साऊंड आहेत, बरेच प्रकारचे साऊंड आहेत. हे पॉवर सप्लाय, आपण ज्या वेळेस असेंबल सीपीयू बनवतो त्यावेळेस लोकल पॉवर सप्लाय वापरत नाही. आपण फक्त आणि फक्त ब्रँडेड सीपीयू पॉवर सप्लाय वापरतो आणि ब्रँडेड मदरबोर्ड वापरतो. जसं की पॉवर सप्लायला कोणती कंपनी 3 वर्ष वॉरंटी देते, मदरबोर्डला कोणती कंपनी 3 वर्ष वॉरंटी देते, एसएसडीला कुठली कंपनी 5 वर्ष वॉरंटी देते, रॅमला कुठली कंपनी 3 वर्ष वॉरंटी देते. हेच प्रॉडक्ट आपण असेंब्लिंग मध्ये घेतो. ठीक आहे, प्राइस मध्ये कमी जास्त होत असेल, मी नाही ते सांगत की लोकांसोबत मी कम्पेअर करत नाही की माझी प्राइस कमी आहे किंवा जास्त आहे. मी फक्त ब्रँडवरती लक्ष देतो, कारण तुम्हाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. ते बऱ्याच प्रकारचे साऊंड आहेत, ते सीपीयू फॅन्स आहेत आपल्याकडे, हे पण सीपीयू फॅन आहेत. हे राउटर्स आहेत, टेंडर राउटर आहे, वायफाय एक्सटेंडर आहे, वेबकॅम्स आहेत, बऱ्याच प्रकारचे अजून वेबकॅम्स आहेत. एचपीचे पण वेबकॅम्स आहेत आपल्याकडे. ऍक्सेसरीज आहेत, त्यात ऍक्सेसरीज पेन ड्राईव्ह वगैरे आहेत, वायफाय डोंगल्स आहेत, हेडफोन्स आहेत. हे अजून सीपीयू कॅबिनेट आहेत आपल्याकडे. अपर कॅमेरा ऍक्सेसरीज मध्ये येतो आपण. हे रॅक्स आहेत, पीव्हीसी बॉक्स आहेत, पॉवर केबल्स आहेत, एमपीसी बॉक्स आहेत, हे कार्ट्रेजेस आहेत, ग्राफिक कार्ड आहेत, टोनर आहेत, हे बॅग आहेत. हे बरं पॉवर सप्लाय करायचं आपण. पॉवर सप्लाय फक्त झेब्रॉनिक्स साईड आहे, 450 वॅटचा झेब्रॉनिक्स आहे. हे अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट तर, हा आहे जेसीबीचा कॅमेरा. मोस्टली हा जेसीबी साठी वापरला जातो, पण मार्केटमध्ये पोलीस प्राइस देणार नाही, ती प्राइस देतो आपण. हा जेसीबी साठी स्पेशली वापरला जाणारा कॅमेरा आहे, बघू शकता. तुम्ही मार्केटला रेट इन्क्वायरी करा, माझ्याकडे एकदा रेट इन्क्वायरी करा, हा कॅमेरा घेऊन जावा, जेसीबी वाल्यानं स्पेशल तुमच्यासाठी. तसेच एचपीचे ओरिजिनल ब्ल्यू पिन चार्जर आपल्याकडे अवेलेबल आहेत. अजून बघा, फ्लॅगशिप्स मध्ये बऱ्याच कंपनीचे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. सिक्युअर आहे, हिलिंग आहे, सिक्युअर आउटडोर आहे, एचओसी आहे. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 3+1 चे केबल्स आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँड मध्ये आहेत. तसेच बघा, हार्ड डिस्कचा पण खूप स्टॉक आहे आपल्याकडे, होऊ शकताय. 1 TB, 2 TB, 500 GB, 4 TB, 8 TB, सर्व हार्ड डिस्क पाहिजे. काही एसएसडीज आहेत आपल्याकडे, एक्सपीजी रॅम्स एसएसडीज अवेलेबल आहेत. ते सर्व प्रकारच्या डेल आणि एचपीच्या लॅपटॉपच्या बॅटरीज आहेत. हे लिनोवोचे चार्जर आहेत, हे डेलचे चार्जर आहेत, हे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे सगळ्यांचे चार्जर आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण हे सर्व डीएम कम्प्युटर मध्ये मिळतं. प्रिंटर असू दे, लॅपटॉप असू दे, काय तुम्हाला ऍक्सेसरीज लागतात कम्प्युटर मध्ये, कॅमेऱ्यामध्ये आणि प्रिंटर्स मध्ये, त्या सगळ्या प्रकारच्या ऍक्सेसरीज मिळतात. बघू शकता प्रिंटर्स, इकडे प्रिंटर्स आहेत आपल्याकडे. ते फक्त डिस्प्लेला एवढे ठेवलेत. अजून बघू शकता इकडे सुद्धा आहेत, कलर प्रिंटर आहेत, ब्रदरचे आहेत, एचपीचे आहेत, कॅनॉनचे आहेत, थर्मल प्रिंटर्स आहेत आपल्याकडे. सिंगल फंक्शन, मल्टी फंक्शनल सर्व प्रकारचे कॅमेरे भेटून जातील. साऊंड मध्ये म्हणताय, साऊंड सुद्धा हे अशा प्रकारचे साऊंड सुद्धा आहेत आपल्याकडे. हे बघू शकता, मल्टीमीडिया साऊंड आहेत, यूपीएस आहेत, आर्टिस्टचे आहेत, लॅपटियरचे आहेत, झेब्रॉनिक्सचे सर्व प्रकारचे आपल्याकडं ऍक्सेसरीज अवेलेबल आहेत. तर एकदा अवश्य डीएम कम्प्युटरला व्हिजिट करा. थँक्यू.